व्हिडिओ मिळवण्याकरिता सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, कष्टी चंद्रपूरमध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आहे. आजच्या आपल्या मराठी निबंधाचा विषय आहे निसर्ग आपला गुरु. मित्रांनो, मी इथे काही कच्चा आराखडा तयार केलेला आहे. हा मी इथे स्क्रीनवर दाखवलेला आहे. चला तर मग सुरू करूया आजचा मराठी निबंध. निसर्ग हा आपला गुरु, शिकवणी त्याची वेगळी, झाडांच्या सळसळीत दडले, शांततेची रेगुली. निसर्ग हा मानवाचा सर्वात जुना पण सर्वात मौल्यवान गुरु आहे. माणूस जन्माला आला त्या क्षणापासून निसर्ग त्याला जगण्याची कला शिकवत आला आहे. निसर्गातील प्रत्येक गोष्ट, झाडे, प्राणी, नदी, पर्वत, आकाश, ऋतू, वारा आपल्याला आपापल्या मार्गाने शिकवण देत असते. तो आपल्याला शांतता, संयम, समतोल आणि सहअस्तित्वाचे मौल्यवान धडे शिकवतो. ऋतूचे बदल आपल्याला बदलांना स्वीकारण्याची शिकवण देतात, तर झाडे निस्वार्थपणे देण्याचा संदेश देतात. नद्या अखंड वाहत राहून प्रयत्नशीलतेचे महत्त्व सांगतात. पक्ष्यांचे मुक्त उडणे स्वातंत्र्याची जाणीव करून देते. या शिकवणीची भाषा वेगळी आहे, परंतु तिचा अर्थ अत्यंत खोल आणि जीवनाला दिशा देणारा आहे. म्हणूनच निसर्ग आपला गुरु असे म्हटले जाते. निसर्गाशी जुळवून घेतल्यास जीवन अधिक आनंदी आणि समृद्ध होते. म्हणूनच निसर्गाचे संवर्धन करणे ही आपली जबाबदारी आहे. निसर्गातून शिकलेले धडे आपल्याला उत्तम माणूस बनवतात. निसर्गाच्या सानिध्यात मनाला एक प्रकारची शांतता लाभते. हिरवीगार झाडे, फुलांचे सुगंधित बहर, पक्ष्यांचे किलबिल, पावसाचा सुगंध, सूर्याची ऊब, वाऱ्याची थंड झुळूक हे सर्व मनातील ताणतणाव दूर करतात. समुद्राच्या लाटा किंवा नदीच्या प्रवाहाचा आवाज मनाला स्थिर करतो. सूर्योदय आणि सूर्यास्त जीवनातील सौंदर्य पाहायला शिकवतात. निसर्ग या मार्गाने आपल्याला सांगतो की मनःशांती बाह्य गोष्टींमध्ये नाही, तर साधेपणात, शांततेत आणि संतुलनात आहे. याचा अर्थ निसर्ग आपल्याला मानसिक आरोग्याचे महत्त्व सांगतो. धावपळीच्या जीवनात क्षणभर थांबून निसर्गाकडे पाहणे म्हणजे आत्मपरीक्षण करण्यासारखे आहे. निसर्गातील ऋतू हे बदलांचे उत्तम प्रतीक आहे. उन्हाळा, पावसाळा, हिवाळा हे प्रत्येक ऋतू आपल्याला वैशिष्ट्यांसह येतात. ऋतू बदलतात, दिवस रात्र होतात, चंद्राची कला बदलते, झाडांची पालवी, फुलांचा बहर, पाने गळणे हे सर्व बदलांची नैसर्गिक प्रक्रिया दर्शवतात. या सर्व परिवर्तनात निसर्ग कुठेही तक्रार करत नाही, उलट तो बदलांचा उत्सव साजरा करतो. त्यामुळे आपणही जीवनातील बदलांना घाबरू नये, त्यांचा स्वीकार करावा याचा संदेश निसर्ग देतो. या सर्वातून निसर्ग शिकवतो की बदल अपरिहार्य आहे आणि त्याला घाबरण्याऐवजी स्वीकारणे आवश्यक आहे. जीवनातही परिस्थिती बदलत राहतात. यश अपयश येते जाते. ऋतूंप्रमाणेच आपणही लवचिक राहून जीवनातील बदलांना तोंड द्यायला हवे. ज्या ठिकाणी खुंटलेल्या वृत्तीमुळे अडचणी येतात, तिथे निसर्गासारखे बदलांना सामोरे जाऊन प्रगती करावी. झाडे हे निसर्गातील महान गुरु आहेत. ते फळे, फुले, लाकूड, सावली, ऑक्सिजन सर्व काही निस्वार्थपणे देतात. झाडांना मान, कीर्ती किंवा परतफेड याची अपेक्षा नसते.
अपेक्षा नसते. पावसाचे पाणी साठवून प्रदूषण कमी करून ते पृथ्वीचे रक्षण करत असतात. त्यांची सेवावृत्ती आपल्याला सांगते की देणे म्हणजेच खरा आनंद, देणे म्हणजेच महानता आणि सेवा म्हणजेच मानवतेचा खरा मार्ग. मानवाने झाडांसारखे निस्वार्थपणे समाजासाठी काहीतरी देण्याची वृत्ती ठेवली पाहिजे. नदी आपल्याला अखंड प्रयत्न आणि जिद्दीचे महत्त्व समजावून देते. कितीही दगड, वाकडे मार्ग किंवा अडथळे येऊ देत, नदी थांबत नाही. ती स्वतःचा मार्ग स्वतः तयार करत पुढे जाते. हा संदेश जीवनात फार महत्त्वाचा आहे. अडचणी आल्या म्हणून हार मानू नये, सतत पुढे जात राहिले पाहिजे. म्हणून धैर्य, चिकाटी आणि सामर्थ्याचे प्रतीक बनतो. वारा मोकळेपणाचा आणि स्वातंत्र्याचा संदेश देतो. पक्षी आपल्या घरट्यांमधून पुन्हा पुन्हा उड्डाण करतात तेव्हा अपयशानंतर पुन्हा प्रयत्न करण्याची शिकवण मिळते. मोठेपणा आणि क्षमतेची जाणीव. आकाश सीमाहीन आहे. त्याची विशालता आपल्याला मोठ्या मनाची किमया शिकवते. आकाश कधीही छोट्या गोष्टीत रेंगाळत नाही, ते सर्वांना सामावून घेतं. मानवानेही मन, विचार आणि स्वप्ने यांची सीमारेषा वाढवली पाहिजे. निसर्गातील प्राणी आणि पक्षीही आपल्याला बरेच काही शिकवतात. मुंग्या टीमवर्क, नियोजन आणि मेहनतीचा धडा देतात. पक्षी अपयशानंतर पुन्हा उडण्याची प्रेरणा देतात. गायी म्हशी शांत स्वभाव आणि सहनशीलता दाखवतात. त्यांचे सहजीवन, एकमेकांवरील अवलंबित्व हे मानवासाठी प्रेरणादायी आहे. निसर्गाशी आपले जिव्हाळ्याचे नाते आहे, पण आजच्या काळात हे नाते धोक्यात आले आहे. प्रदूषण, जंगलतोड, जागतिक तापमानवाढ यामुळे निसर्गाचे संतुलन बिघडत आहे. कुठल्याही एका घटकाचा ऱ्हास झाला तरी संपूर्ण पर्यावरण असंतुलित होते. त्यामुळे मानवाने निसर्गाचे ऋण फेडण्यासाठी त्याचे संवर्धन करणे अत्यावश्यक आहे. यातून निसर्ग सांगतो की जीवनात संतुलन आवश्यक आहे. काम आणि विश्रांती, भावना आणि विचार, समाज आणि स्वतः यामध्ये संतुलन राखणे गरजेचे आहे. झाडे लावणे, पाण्याची बचत करणे, प्लास्टिकचा वापर कमी करणे, पर्यावरणपूरक जीवनशैली स्वीकारणे ही सर्व आपली जबाबदारी आहे. आज निसर्गावर अनेक प्रकारची संकटे कोसळत आहेत. जंगलतोड, प्रदूषण, प्लास्टिकचा वाढता वापर, जागतिक तापमानवाढ, जैवविविधतेचा ऱ्हास ही समस्या मानवानेच निर्माण केली असल्याने त्याचे समाधानही मानवानेच करणे आवश्यक आहे. आपण झाडे लावली पाहिजेत, पाण्याची बचत केली पाहिजे, पर्यावरणपूरक जीवनशैली स्वीकारली पाहिजे, प्लास्टिक टाळले पाहिजे, स्वच्छता वाढवली पाहिजे. निसर्गाचे रक्षण म्हणजेच आपल्या गुरूचा सन्मान. निसर्गाच्या शिकवणीमुळे आपण चांगले, शांत, संवेदनशील, जबाबदार बनतो. मानसिकदृष्ट्या स्थिर राहतो, सहजीवन समजतो, निसर्गाच्या नियमांचा आदर करतो, उत्तम मानव होतो. निसर्गाची गुरुत्वाकर्षता केवळ भौतिक नाही, ती मनाला, बुद्धीला आणि आत्म्यालाही शक्ती देते. शेवटी निसर्ग हा केवळ सौंदर्याचा स्रोत नाही, तर जीवनाचा मार्गदर्शक आहे. त्याच्या शिकवणींना समजून घेतले तर जीवन अधिक सुंदर, शांत आणि अर्थपूर्ण होते. म्हणूनच निसर्गाचा सन्मान, संवर्धन आणि जपणूक करणे म्हणजे आपल्या गुरूचे पूजन करण्यासारखे आहे. निसर्ग हा शब्दांपेक्षा कृतीतून शिकवण देणारा महान गुरु आहे. त्याची शिकवण कधीही जुनी होत नाही. आजच्या आधुनिक तणावपूर्ण जीवनात
निसर्ग हीच मनाला लागणारी औषधी आहे. त्याने शिकवलेले साधेपणा, शांतता, सहनशीलता, प्रयत्न, संतुलन आणि प्रेम या मूल्यांमुळे जीवन अधिक सुंदर बनते. त्यामुळे निसर्गाचे संवर्धन करणे, त्याचे रक्षण करणे आणि त्याच्याशी जुळवून घेणे ही आपली पवित्र जबाबदारी आहे. निसर्ग हा केवळ आपल्या जगण्याचा आधार नाही, तर तो आपल्या जीवन दर्शनाचा खरा गुरु आहे. निसर्ग हा खरा गुरु आहे आणि त्याच्याकडून शिकणे हे मानवाचे कर्तव्य आहे. निसर्गाच्या प्रत्येक क्षणात दडले ज्ञान विशाल, या गुरुला वंदन माझे, तोच जीवनाचा भाल. निसर्गाची ही शिकवण खास, त्याच्यामुळे सुंदर होई जीवनाचा श्वास. निसर्गातून शिकू आपण शांत, विशाल, प्रेममय जीवन. धन्यवाद. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आणि तुमच्या प्रतिक्रिया माझ्यापर्यंत नक्की पोहोचवा.